मोर पाखरा समर्थी म्हणती वेळोवेळा, रात्रंदिनी तोची चाळा. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. स्वामी चरित्र सारामृतच्या अध्याय 18 मधली ही ओळ कोणालाच कळत नाही. खरं म्हणजे स्वामी नेहमी कोड्यातच बोलायचे, जे सेवेकरांना कधीच कळायचं नाही. काकूबाईचा मोठा मुलगा म्हणजे हरिभाऊ, जे स्वामीसूत होतात व त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईची गादी कोण चालवणार यासाठी सगळे सेवेकरी स्वामींजवळ येतात व स्वामींना म्हणतात की आता मुंबईच्या मठाची गादी कोण चालवणार. तेव्हा स्वामी म्हणतात की मला तरी तुमच्यात कोणी योग्य दिसत नाहीये, ज्यावेळी माझ्या मनात येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आणि ते कोड्यात बोलायला सुरू करतात. ते म्हणतात, आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, लपून ठेवली विटीसी ती दिली पाहिजे आम्हासी. म्हणजे काकूबाईंचा धाकटा मुलगा व हरिभाऊ स्वामीसुतांचा लहान भाऊ हा कोकणात राहत असतो, त्याला काकूबाईंनी लपून ठेवलं असते. एका प्रकारे स्वामी त्यांच्याबद्दलच बोलत आहेत की ती वीट आहे माझी, ती तुम्ही लपून ठेवली आहे, ती तुम्ही पाठवून द्या मुंबईची गादी चालवण्यासाठी. तर त्यामागचा उद्देश हा होता. आणि त्यानंतर स्वामी आपल्या इच्छेप्रमाणे दादाला अक्कलकोटमध्ये बोलवतात सुद्धा आणि त्याला गोसावी बनवून मुंबईची गादी सुद्धा चालवतात. व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.